हॅलो, कसे आहात सगळे? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण छान आहोत. आज आम्ही चाललेलो आहोत फिरण्यासाठी सगळ्यांना घेऊन. तर आता आम्ही निघालेलो आहोत बेल्जियमला. बेल्जियममध्ये आम्ही ब्रसेल पाहून झालेलो आहे, म्हणजे घरच्यांना सगळ्यांना घेऊन गेलो होतो. परंतु यावेळेस आम्ही चाललेलो आहोत ब्रूजला आणि त्यानंतर 2 दिवसाची ट्रिप आहे. ही ट्रिप करून आम्ही परत येणार, थोडंसं आराम करणार आहोत आणि पुन्हा मग दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या सिटीमध्ये किंवा दुसऱ्या कंट्रीमध्ये जाऊ. परंतु आजची ट्रिप छोटीशीच आहे, परंतु छान आहे, बघण्यासारखं आहे ब्रूज फार. तर चला जाऊया आणि आम्ही तुम्हाला पण आमच्या या ट्रिपमध्ये सहभागी करून घेतो आणि काय काय आहे ते पण तुम्हाला दाखवतो. कसं वाटतंय? एकसारखं सगळी बांधकाम आहेत, विटांनी बांधलेली आणि किती शांत आहे इकडे, जास्त गर्दी नाहीये. 1383 मधले. गरम झालं. खूप जुनं बांधकाम आहे. हो, गोल आहे टोपी. कसं वाटतंय हे बघून तुला? शांत एकदम, गर्दी नाही, बडबड पाहिजे. आम्ही येऊन पोचलोय आता ब्रूखमध्ये आणि शांत निवांत, दुपारची वेळ आहे तर जास्त गर्दी नाही. आता वाजलेले आहेत 4 तासाचा प्रवास करून आम्ही इथे पोहोचलो आणि बघा तुम्हाला सगळीकडे शांतता दिसेल, जुनं बांधकाम सगळं आणि असं वाटतं की एकदम फेरी टेल्सच्या जगामध्ये आलोय आपण. हो, 1 नाईट इथे स्टे करणार आहोत आणि मग उद्या दिवसभर फिरून परत पुढचा प्रवास करणार. आता आम्ही चाललेलो आहोत मार्केट स्क्वेअर. इथून सुरुवात करणार आहोत आम्ही आमच्या ट्रिपला. या वर्षातली आमच्या कुटुंबासोबतची आमची ही पहिली ट्रिप आणि या ट्रिपमध्ये आज आम्ही आमच्या कुटुंबाला घेऊन आलेलो आहोत बेल्जियममधील अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक वास्तुकलांनी नटलेल्या शहरामध्ये. या शहरामध्ये पाऊल ठेवता क्षणी आपण फेरी टेल्सच्या जगामध्ये आलोय असं आपल्याला वाटू लागतं आणि त्या शहराचं नाव आहे ब्रूज. ब्रूज शहराला व्हेनिस ऑफ द नॉर्थ असंही म्हटलं जातं. आता आम्ही आलो आहोत शहराच्या अगदी मध्यभागी, जेथे आहे मार्केट स्क्वेअर. आजूबाजूला ह्या रंगीबिरंगी आपल्याला ऐतिहासिक इमारती बघायला मिळतात. सगळे बसलेले आहेत. आता बसमध्ये आम्ही आता सिटी टूर करणार आहोत बाय बस. मस्त सगळे बसमध्ये बसलेत. ओपन बस आहे. वर केलं ना, इथं वर केल्यानंतर 4 नंबरवर इंग्लिश येते आणि 14 नंबरला हिंदी आहे बघा. 14 नंबर हिंदी पण आहे. असं हात लावून बघितलं ना डिस्प्लेला तुम्हाला दिसेल किती नंबर आला. ब्रूक हे शहर खूप छोटंसं आहे, त्यामुळे येथे जर तुम्हाला फिरायचं असेल तर तुम्ही पायी फिरू शकता किंवा येथे घोडागाडी आहे. घोडागाडीचं तिकीट काढून तुम्ही फिरू शकता किंवा अजून एक ऑप्शन तो म्हणजे ही ओपन बस. ह्या ओपन बसचं तिकीट आहे 25 युरो पर पर्सन आणि लहान मुलांसाठी 12 युरो. तर इथे आम्ही आमच्या सगळ्यांसाठी तिकीट्स काढलेले आहेत. किंवा तुम्ही इथे बघत असाल ह्या ज्या घोडागाड्या आहेत, ह्या टांग्या आहेत, त्या टांग्यांमध्ये बसूनही छान तिकीट काढून संपूर्ण शहराचा आनंद घेऊ शकता. या बसमध्ये बसल्यावरती ते आपल्याला हेडफोन देतात आणि हेडफोन लावून तुम्ही एक भाषा निवडायची, जी तुमची भाषा असेल त्यानुसार तुम्ही ती भाषा लावली की तुम्हाला संपूर्ण ठिकाणांची माहिती मिळते. टूरची सुरुवात होते ती म्हणजे की मार्केट स्क्वेअरपासून. मध्यभागी असलेलं हे सुंदर असं मार्केट स्क्वेअर, आजूबाजूला असलेल्या सुंदर रंगीबिरंगी ऐतिहासिक इमारती आणि मध्यभागी उभा असलेला 83 मीटर उंच बेल्फ्री टॉवर शहराच्या सौंदर्यात भर घालतो. हा टॉवर 13व्या शतकातील असून याच्या 366 पायऱ्या चढून आपण उंचावरती गेलो की आपल्याला 360 डिग्री नजारा संपूर्ण शहराचा बघायला मिळतो. बेल्जियम हा देश संपूर्ण जगभरात बेल्जियम चॉकलेटसाठी फेमस आहे, त्याचबरोबर बेल्जियम वॉफलसाठी.
येथे आल्यानंतर ना तुम्हाला शेकडो दुकानं दिसतील जे चॉकलेट्सची आहेत, त्याचबरोबर वाफल्सची. तर चॉकलेटच्या दुकानामध्ये तुम्ही जर डोकावून बघितलं तर तेथे तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीचे आणि वेगवेगळ्या आकारातील चॉकलेट्स पाहायला मिळतात. त्याचबरोबर बेल्जियम हे वाफल्ससाठी आणि बेल्जियम फ्राईजसाठी पण खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे आल्यानंतर प्रत्येक टुरिस्ट बेल्जियम फ्राईज आणि वाफल्सचा आनंद घेताना आपल्याला जागोजागी दिसतात. त्यामुळे प्रत्येक शॉपच्या बाहेर खूप सारी गर्दी असते. बेल्जियम वाफल्सवरती तुम्ही आवडीनुसार जे टॉपिंग्स हवं त्यानुसार तुम्ही ते घेऊ शकता. त्यामुळे तुम्ही इथे बघू शकत असाल सगळीकडे खूप गर्दी आहे. ब्रूज शहरात फिरताना सगळ्यात आधी लक्ष वेधून घेतात त्या म्हणजे इथल्या मध्ययुगीन आणि ऐतिहासिक इमारती. हीच ब्रूज शहराची खासियत आहे. इथे पाऊल ठेवताच आपण 15व्या आणि 16व्या शतकात आल्याचा आपल्याला भास होतो. या इमारतींकडे आपण नीट पाहिलं तर त्यांची छपरे सरळ नसून एखाद्या पायऱ्यांसारखी दिसतात. 13व्या आणि 14व्या शतकात ब्रूज हे युरोपमधील मोठे व्यापारी केंद्र होते. म्हणून त्या काळात श्रीमंत व्यापाऱ्यांनी आपली संपत्ती दाखवण्यासाठी अशा खास पायऱ्यांच्या शैलीतील सुंदर इमारती बांधलेल्या आहेत. हे आहे डायमंड म्युझियम. डायमंड म्हटलं की प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावरती आनंद येतो. तुमच्या पण चेहऱ्यावरती आत्ता आनंद आला होता का? आय होप तुम्हाला हे ट्रॅव्हल व्हिडिओज आवडत असतील. असे खूप सारे व्हिडिओज येणार आहेत. तुम्ही जर अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा ऑन करा. आपले खूप सारे व्हिडिओज येतात, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर त्याच्यामुळे मिळतं. खूप सारे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना बेल आयकॉन ऑन न केल्यामुळे नोटिफिकेशन मिळत नाही आहे आणि मग ते व्हिडिओज त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचत नाही आहेत. त्यामुळे पटकन सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन ऑन करा. ब्रूजमध्ये आल्यावरती येथील सुंदर कनाल्स आणि ज्या कनालमधून फिरणाऱ्या बोटी आहेत ते आपलं एक मेन अट्रॅक्शन आहे. येथे आल्यानंतर तुम्ही बोट राईड करून छान फेरफटका मारू शकता. येथील लेक ऑफ द लव हा ब्रिज खूप फेमस आहे. शहर फिरताना थोडा वेळ शांत असं आपल्याला घालवायचा असेल तर मिन वॉटर म्हणजेच लेक ऑफ लव ही सर्वोत्तम जागा असल्यामुळे येथे आपल्याला खूप सारे पर्यटक दिसतात जे फोटोज काढतात, व्हिडिओज काढतात आणि या ब्रिजच्या खालून मस्त बोट राईड करून तुम्ही या छान छान ज्या मोठमोठ्या बिल्डिंग आहेत त्यांचा आनंद घेऊ शकता, शहर बघू शकता. आणि रात्रीच्या वेळेला जेव्हा लाईट्स लागतात, दिवस मावळतो आणि जेव्हा या मोठमोठ्या इमारती आहेत त्यांचं रिफ्लेक्शन पाण्यामध्ये पडतं तेव्हा खूप सारे कॅमेरामन तिथे कॅमेरे घेऊन उभा असतात हे सुंदर असं दृश्य टिपण्यासाठी. तर ह्या ओपन बसमध्ये फिरताना सगळी इन्फॉर्मेशन तर मिळालीच, त्याचबरोबर बसल्या बसल्या संपूर्ण सिटी आम्हाला फिरताना खूप छान वाटलं. आमच्या घरच्यांनीही या संपूर्ण शहराचा खूप मस्तपणे आनंद घेतला. शिवाय त्यांनी बसल्या बसल्या ह्या संपूर्ण राईडचा आनंद घेत घेत संपूर्ण शहर फिरले. त्यामुळं आम्हाला खूप मस्त वाटलं. प्रत्येक ब्रिजवरती खूप सारी गर्दी पाहायला मिळत होती. लोक फोटोज व्हिडिओज काढत होते. ब्रिजवरती उभा राहणाऱ्यांना बोटीत बसलेली लोक होती त्यांना पाहताना छान मजा येत होती आणि जे बोटीत बसलेली आहेत त्यांना कॅनलच्या वरती ब्रिजवरती फोटो काढताना व्हिडिओज घेताना त्या लोकांना बघताना गंमत येत होती. आपल्याकडे कसं फिश मार्केट खूप प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे ब्रूजमध्ये सुद्धा 1821मध्ये दगडी बांधकामात बांधलेलं हे फिश मार्केट आपल्याला आजही पाहायला मिळतं. ही जुनी मासळी बाजारपेठ शहराच्या अगदी मध्यभागी असल्यामुळे मध्ययुगीन संस्कृतीची आणि खाद्य संस्कृतीची एक खास आपल्याला झलक येथे पाहायला मिळते. आजही सकाळी सकाळी येथे ताजे ताजे मासे विकले जातात आणि दुपारी किंवा विकेंडला येथे खूप सारे शॉप लागतात जिथे हँडक्राफ्ट जे सामान बनवलेलं असतं ते विकले जातात. शेजारीच खूप सारे रेस्टॉरंट आहेत तिथे तुम्हाला सी फूड खायला मिळतं. संपूर्ण शहर फिरत फिरत आम्ही येऊन थांबलो ते म्हणजे की 1619 ते 1641च्या दरम्यान बांधलेल्या सेंट वॉलब्रूक या चर्चसमोर. इतकी जुनी इमारत बघून मी तर थक्कच झाले. मी बऱ्याचदा ब्रूक असं बोलले कारण की डच प्रनाऊन्सिएशन ब्रूक असं होतं आणि इंग्लिशमध्ये ब्रूज असं, तर तुम्ही तेवढं समजून घ्या. इतिहास आणि कलेची आवड असणाऱ्यांसाठी ब्रूज हे एक भांडारच म्हणता येईल. इथे आल्यानंतर आपल्याला किती वेगवेगळे ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळतात. येथील चर्च ऑफ आवर लेडी हे जगातील प्रसिद्ध असं मायकल एंजोलस यांनी घडवलेली मडोना अँड चाइल्ड ही संगमरवरी मूर्ती आपल्याला येथे बघायला मिळते. तर ते ब्रूजमधील या वास्तुकला आपल्याला अगदी 1300 ते 1400 इसवी सनमध्ये घेऊन जातात.
कालव्याच्या शांत पाण्यात जेव्हा या ऐतिहासिक इमारतींचे प्रतिबिंब पडते तेव्हा दृश्य ही मनाला आपल्या किती भुरळ पाडत असतील. संध्याकाळी या कालव्यांच्या कडेने जाताना, फिरताना, सायकलिंग करताना किती भारी वाटत असेल. ब्रुजची ही वास्तुकला खरंच अद्भुत आहे आणि त्यांचा इतिहास आपल्याला आजही त्यांच्या वास्तुकलांमधून पाहायला मिळतो. थँक्यू. हे कुठे ठेवायचं? त्यांना द्यायचं का हे? थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. एन्जॉय द टाइम एव्हरीवन. थँक्यू. बाय. तिथे ह्या साईडला इकडे थांबूया. दगडातून ते नीट चालत नाही तर कसं चालतं. मी त्यांना घेऊन येतो ते. मी बघणार जेवण. पाणी आहे का आई तुमच्याकडे? आईला बसू दे, आजीला बसू दे, मग कधी करायचं. घेतो आई. मम्मा मला छान लागलं. आता गाडी कशी गेल्यावर पकडून ठेवा. मला गार थंड पाणी पाहिजे. सगळं गरम व्हायला लागलं. आता आम्ही आलेलो आहोत हॉटेलमध्ये. चेक इन केलं आहे. सगळ्यांना आपल्या आपल्या रूममध्ये पाठवलेलं आहे आणि आता आम्ही थोडंसं फ्रेश होऊन आमची गाडी आणतो. सिटीमध्ये आम्ही पार्क केलेली आहे. तर आम्ही सिटी बसमध्ये बसून छान संपूर्ण ब्रुज फिरलो. त्याच्यात खूप सारे ऑप्शन आहे तुम्हाला लँग्वेजमध्ये. तर तुम्ही तुमच्या आवडी म्हणजे की जी तुम्हाला लँग्वेज माहिती आहे ती लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करायची. हेडफोन देतात आणि त्या सिटी बसमध्ये बसून संपूर्ण इन्फॉर्मेशन मिळते. तर त्यात हिंदी ऑप्शन पण आहे आणि जर चालायचं नसेल तर हा एक छान ऑप्शन आहे की सिटी बसमध्ये बसा आणि आरामात संपूर्ण सिटी फिरा. किंवा मग चालत चालत अजून मजा येते. चालत चालत तुम्ही थांबता, पाहता, परंतु इन्फॉर्मेशन आपल्याला जास्त मिळत नाही. परंतु आम्हाला ह्याच्यात किंवा अजून एक ऑप्शन आहे की तुम्ही घोडागाडीमध्ये बसा आणि छान राईड करा घोडागाडीमधून. तर आता आम्ही आलो आहे, मस्त थोडं फ्रेश होतो आणि त्यानंतर परत संध्याकाळी आम्ही परत बाहेर पडणार.